अखेरपासून पावसाने पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे। संततधार पावसामुळे सखल भागात आणि रेल्वे रुळावर पाणी साचले। पालघर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या महत्त्वाच्या नवी भुयारी मार्गाला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले असून मार्ग पाण्याखाली गेल्याने प्रवाशांसाठी मोठी गैरसोय होत आहे। यासह पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे। शनिवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नवली, वेऊर, कमारे, वरखुंडी यांसारख्या गावांना जोडणारा नवली भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। हा मार्ग बंद झाल्यामुळे पूर्व पश्चिमेला प्रवास करणाऱ्या नागरिकांना जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरचा वळसा घालून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलावरून प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे नागरिकांचा मोठा वेळ वाया जात असून गैरसोय होत आहे। पादचारी आणि हलक्या वाहनांसाठी हा पूल लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी नागरिक पावसाळ्यापूर्वीपासून करत आहेत। मात्र जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन याकडे सतत दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांना पावसाळ्यात आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो। नवली फाटक बंद झाल्यावर नागरिकांच्या सोयीसाठी हा भुयारी मार्ग सुरू करण्यात आला होता। मात्र थोडा जरी पाऊस पडला तरी या मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि अक्षरशः नाल्याचे स्वरूप येते, ज्यामुळे जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो। स्थानिक नागरिक वारंवार प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी करत आहेत। अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची संथ गती देखील गैरसोयीला कारणीभूत ठरत आहे। पालघर जिल्ह्यासाठी 19 ऑगस्टला म्हणजेच उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। यामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। तर पुढील 5 दिवस जिल्ह्यात पूर्णपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।